रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदाचा वाद कायम आहे। रायगड पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून गोगावले नाराज असल्याची चर्चा आहे। रायगडमध्ये अदिती तटकरे आणि नाशिकमध्ये महाजन ध्वजारोहण करणार आहेत। ध्वजारोहण केलं म्हणजे पालकमंत्री झालं असं नाही असं गोगावलेंनी म्हटलंय। रायगडचे पालकमंत्री व्हावं असं वरिष्ठांचंही म्हणणं असल्याचं गोगावले म्हणतात। भरत गोगावले माझ्यासोबत आहेत, ते दिल्लीत आलेले आहेत। आज दिल्लीत तुम्ही आलेला आहात, काय विशेष आहे दिल्लीत येण्याचं, काय कारण आहे? आमचे दळवी आमदार आणि आम्ही जे.पी. नड्डा साहेबांचे एक काम आहे त्यांच्या आरशेपच्या संदर्भात, त्यासाठी आम्ही आलो होतो। रायगडच्या ध्वजारोहण जे आहे 15 ऑगस्टचं ते अदिती तटकरे करणार आहेत। तशी काल जी.आर. निघलेला आहे। तुम्ही पालकमंत्री पदासाठी अडवून बसलेला आहात एकीकडे, पण जी.आर. मात्र त्यांच्या नावाने निघाला आहे। झेंडावंदन झालं म्हणजे पालकमंत्री झाला अशातला भाग नाही आहे, कारण ते पहिलेच दिले होतं। त्यासाठी वरिष्ठांनी जो काही निर्णय घेतला आहे तो आम्हाला मान्य राहील, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही। म्हणजे तुम्ही पालकमंत्री पदावरती आजही ठाम आहात म्हणायचं? 100%। पण तिढा का सुटत नाही पालकमंत्री पदाचा? कारण जानेवारी महिन्यापासून हा विषय सुरू झालेला। होय, बघूया आता झेंडावंदन झाल्यानंतर कदाचित वरिष्ठ निर्णय करतील असं आम्हाला वाटतंय। काही दिवसांपूर्वी तुम्ही एकनाथ शिंदेंना देखील भेटलेला होतो उपमुख्यमंत्री, आणि त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं होतं असं तुम्ही म्हणाले, पण आश्वासनाच्या नंतरही असा निर्णय होतो, नेमका याचा अर्थ काय घ्यायचा? झेंडावंदन करणं आणि पालकमंत्री ह्याच्यामध्ये फरक आहे। झेंडावंदन झालं म्हणजे पालकमंत्री दिला अशातला भाग नव्हता, त्यामुळे आमचे जे वरिष्ठ निर्णय घेतील तो आम्हाला मान्य। म्हणजे अदिती तटकरेंच्या पालकमंत्री पदाला तुमचा अजूनही विरोध आहे असं म्हणायचं? 100%। आगामी काळामध्ये तुमचं रणनीती काय किंवा चित्र, तुम्ही एकनाथ शिंदेंना भेटणार आहात का? कारण तुमच्या पक्षाच्या आमदारांनी आम्हाला नेहमीच भेटतात। नाही, या संदर्भात नाही, ह्या संदर्भात त्यांनी जो निर्णय करतील तो आम्हाला मान्य आहे। हा मी प्रश्न याच्यासाठी विचारतोय, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा दिल्लीला आले होते तेव्हा त्यांनी यांची सुनील तटकरेंची देखील भेट घेतली, सुनील तटकरेंनी त्यांची भेट घेतली, चर्चा झाली होती, त्यानंतर हा निर्णय झाला। त्या चर्चेमुळे असं म्हणायचं काय महाराष्ट्राच्या गोष्टीसाठी कदाचित झाली असेल भेट, पण काय झाले हे आम्ही काय विचारलं ना। आम्ही नेत्यांना कधी शक्यतो विचारत नाहीत, कुठे चालले, कशाला चालले, काय चालले हे आम्ही विचारत नाही। ते काय करतील? झेंडावंदन होते तुम्हाला मान्य म्हणा त्यांच्या हस्ते? नाही, हरकत नाही ना, वरिष्ठांनी दिलेला निर्णय कदापि मान्य करायचा असतो। पालकमंत्री रायगडचे पालकमंत्री भरत शेटच असतील आगामी काळामध्ये असं म्हणायचं? हा, आमची तर इच्छा आहे तीच, आणि वरिष्ठांची पण तेच म्हणणं आहे। तुमची इच्छा आहे ती पूर्ण होईल असं वाटतं? हो, होईल। कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली।